काही काही माणसांना मुद्देसूद बोलता येत नाही. स्वतःचं म्हणणं ठासून मांडता येत नाही. समोरच्या कोणत्याही माणसासमोर नमतं घ्यावं लागतं. याची काहींना जाणीव असते आणि त्याची त्यांना चीडही येते. म्हणूनच कोणत्याही चर्चेच्या बाबतीत अशा माणसांना प्रारंभ जमतो. एक दोन विधाने ती माणसं सुसंगतपणे करतात. त्यांच्या विधानांना तोडीसतोड तर्कशुद्ध उत्तर मिळू लागली की मग फार काळ त्यांना टिकाव धरता येत नाही. मग त्यांचा तोल जातो. तोल गेला की आरोप असंबंध व्हायला लागतात. चर्चेचा शेवट निव्वळ त्राग्यात होतो. नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज पोट गहाण पडलं की मेंदू आपोआप गुलाम होतो. आम्ही पोशाखाची काळजी करतो. डिग्निटी स्टेटसच्या छोट्या कल्पनांपुढे कार्य गौण ठरवतो. प्रतिष्ठा म्हणत प्राप्त कर्तव्याकडेही पाठ फिरवतो आणि कधीतरी चार चौघात असे खुळचटासारखे वागतो की जतन केलेली खोटी प्रतिष्ठा पण उघडी पडते. आम्ही एखाद्या कलाकाराची, त्यांच्या हिक्कटपणाची, व्यसनांची, तरेवाईकपणाची चवीने चर्चा करतो. त्या कलावंतांचं चारित्र्य आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध हे तर खास आपले चघळणारे विषय. कोणत्याही तपशिलात शिरण्याची तेव्हा आपल्याला जरुरी वाटत नाही. आपण समजतो त्यापेक्षा वस्तुस्थिती फार निराळी असू शकते हा विचारही आपल्याला शिवत नाही. चारित्र्य हनन या विषयात तर आपण चॅम्पियन. का? आपण असं का करतो? आपण सुशिक्षित आहोत, सुजाण समाजात वावरत आहोत. आपल्या नात्यातल्या मैत्रिणीतल्या माणसांची आणि त्याबरोबर स्वतःची शान आपणच ठेवायची असते. याचं आकलन आपल्याला कधी होईल? आपण रामायणातील राम होऊ शकणार नाही, पण याचा अर्थ आपण धोबी व्हायलाच हवं का? उद्या समजा आपल्या स्वतःच्या संदर्भात जर अशाच वावड्या कोणी पिकवल्या तर आपल्याला एकतर जिणं नकोसं होईल किंवा त्या माणसाच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटेल. तोही दुसऱ्याने कोणीतरी. तेवढंही धाडस आपण दाखवणार नाही. या सत्याकडे माणसं कानाडोळा का करतात? एकच कारण असावं. स्वतःची चार घटका करमणूक व्हायला हवी असेल तर कुणाचा तरी बळी जाणं जरुरी आहे. आयुष्यातील फक्त चांगले क्षण टिपायला आणि तेवढे क्षण जतन करायला नित्य कोजागिरी जाणवणारं मन लाभावं लागतं. 100 अपराध पोटात घेणारी कृष्णाची मुरली वाजत असावी लागते. नीट राहा, व्यवस्थित राहा. दिवसा किंवा रात्रीच्या कोणत्याही क्षणी बाई चांगलीच दिसायला हवी. व्यवस्थित हवी हे माझं सांगणं असतं. आमच्यात विसंवाद आहे फक्त या एका बाबतीत. आपल्या बायका फार बेंगरूळ असतात. घराला आणि माणसांना सौंदर्याचा स्पर्श आणि जाणीव कायम हवी. निसर्ग पहा. निसर्गाने निर्माण केलेली एकतरी वस्तू बेंगरूळ आहे का? खुर्ची म्हणजे काय? खुर्ची म्हणजे कर्तव्य. खुर्ची म्हणजे वसा. प्रत्येक खुर्चीचा एक एक वसा असतो. तो खुर्चीबरोबर पत्करावा लागतो. माणसं त्यातली फक्त खुर्ची उचलतात, वसा विसरतात. खुर्ची मिळाली की उठतात, मागतात, घेतला वसा टाकून देतात. लोककल्याण जितक्या मार्गाने करता येतं तेवढ्या खुर्च्या निर्माण केल्या जातात. एखादा नवा मार्ग नव्याने दृष्टिक्षेपात आला तर खुर्च्यांची संख्याही वाढवली जाते. माणसं लगेच त्या नव्या खुर्चीसाठी वर्णी लावतात आणि वसा विसरतात. इथं खुर्च्या काय करणार? प्रकाश हा प्रकाशच असतो, त्याबद्दल दुमत नाही. संधी प्रकाशाबाबत मतभेद संभवतात, पण आपल्या या लोकशाहीत प्रकाशाला पण संधी शोधावी लागते. समागम हा एक संवाद आहे.
ज्यांना ज्यांना एकमेकात संवाद साधण्याची गरज आहे, इच्छा आहे, त्यांची पट्टी एक हवी. तानपुऱ्याच्या 2 षडजांप्रमाणे सूर जमल्याशिवाय संवाद होत नाही. टाळ्या वाजवून क्रांती होईल का? देशाला जाग येईल का? थाळी शब्द म्हटला की एक ती फिरवायची तरी, नाहीतर वाजवायची. स्त्रीच्या हातातली थाळी ही द्रौपदीची थाळी व्हायला हवी, तशी ती होईल का? द्रौपदीची थाळी ही क्षुधा शांत करणारी थाळी होती, समृद्धीचं प्रतीक होती. ती बडवून क्रांती होईल का? व्हायलाच हवी. पण ती सरकार विरुद्ध पिटून होणार नाही. या थाळ्या घरोघरी बायकांनी बडवायला हव्यात. नवरा, मुलगा, भाऊ, दीर, बाप सगळ्यांच्या नावाने. वाल्याचे डोळे नारदाने उघडले नाहीत, वाल्याच्या बायकोने उघडले. वाल्याने वाटमारी करून केलेल्या लुटमारीच्या पापाच्या प्राप्तीत ती सहभागी व्हायला तयार नव्हती. त्याप्रमाणे आज घरोघरच्या गृहिणींनी तुम्ही नेमून दिलेलं काम नीट केलं का, असा प्रश्न नात्यातल्या सगळ्या पुरुषांना विचारायला हवा. डॉक्टर, वकील, कारखानदार, कामगार, प्राध्यापक, मास्तर यापैकी प्रत्येकाला थाळी वाजवून गृहिणींनी हा प्रश्न विचारला तर? कष्टांचा मोबदला न देता पैसा मिळवणं ही वाटमारीच. या प्राप्तीच्या पापात कोणत्याही गृहिणीने सहभागी होऊ नये. खरा संसार हा एका दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असावा, बाकी पुनरावृत्ती असते. माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडावा आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रद्धा ठेवावी. सुखदाराशी हात जोडून उभं राहील. पण तसं होत नाही. माणसं खळखळून मोकळी होत नाहीत. गप्प राहतात, सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमावतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात, तेव्हा त्यांच्या या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्श नाही. शब्दच हवे असतील तर ऐक. मला याच्यात कोणताही गुन्हा, अपराध वाटत नाही. या एकत्र येण्यात चोरटेपणा नक्कीच आहे, पण पाप नाही. व्यभिचार तर नाहीच नाही. मन एकरूप न होता पुष्कळ घरातून केवळ कायद्याने पुरुष बाईचा नवरा आहे, या अगदी आधारावर जे होतं तो खरा व्यभिचार आहे. तू आणि मी एवढे सवंग नाही, सहजासाध्य पण नाही आहोत. समागमासाठी आपण मित्र झालेलो नाही. समागम हा त्या मैत्रीतला दृढपणा व्यक्त करणारा एक टप्पा आहे. ते आपलं साध्य नाही. ती एकमेकांवरच्या अपार विश्वासाची ग्वाही आहे. माझ्या मनात आपण शरीराने जवळ आलो याबद्दल कोणतीही रुकरुक नाही, अपराधी भावना नाही. कारण संभ्रम निर्माण करणारी कृती मी करीतच नाही. कृती करण्यापूर्वी माझा विचार पूर्ण झालेला असतो. त्यामुळे निव्वळ भान सुटल्याने हातून निस्तरावी लागणारी गोष्ट घडली असं घडत नाही. आपल्या एकत्र येण्याने माझं बळ वाढलं. त्याचा उपयोग पुन्हा माझाच संसार पुढे लोटायला होणार आहे. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आणि बेसावत असताना चिंब करून सोडते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते. आपण तसेच काठावर निथळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो. हवं असलेलं सगळं देऊन कुणीतरी चकवल्यासारखं वाटतं. असं होता कामा नये. सुखाचा जाणतेपणाने मागोवा घेण्यातलं सुख अपूर्व असतं. माणसांना वेळेची किंमत नाही हा देश फक्त पैसा घालवायला लावणारा. त्याच्या बदली घेणाऱ्याला जे हवंय ते द्यायचं असतं, याची कुठेच जाणीव नाही. म्हणूनच की काय, जे जे फुकट मिळेल ते मनसोक्त
आडवा हात मारून कसं लुटता येईल ह्यातच प्रत्येक जीव मग्न आहे. कोणत्याही जीवनावश्यक किंवा चैनीच्या वस्तूंसाठी त्याची किंमत न मोजता ती वस्तू पत्रात पाडून घ्यायची चटक लागलेला माणूस आणि देश कधीच वर येणार नाही. एकेकाळी दारू या प्रकाराबद्दल गुप्तता होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. दारूला मोठ्या प्रमाणावर लोकमान्यता मिळाली आहे. न पिणारा जेव्हा गावंढळ ठरू लागला तेव्हा लोकांनी लगेच तिला आश्रय दिला. कष्ट न करता सुधारक बनणाऱ्या गोष्टी झटपट सर्वत्र होतात.